एखादी संस्कृती श्रेष्ठ, एखादी भाषा श्रेष्ठ, एखादा धर्म श्रेष्ठ, एखादी जात श्रेष्ठ, हे भारताच्या आयडिया ऑफ इंडियाला मान्य नाही. मूळ उद्देश काय संविधानाचा, तर सामाजिक आर्थिक न्याय प्रस्थापित करणं हा संविधानाचा मूळ उद्देश आहे. एका विषम समाजामध्ये समता जर प्रस्थापित करायची असेल तर तुम्ही विषम समाजामध्ये सगळ्यांना तुम्ही समान आहेत असं म्हणून चालत नाही. विषम समाजाला तुम्ही समान आहे असं म्हणायला गेलं की त्याच्यामध्ये पुन्हा विषमतेचंच काय पुनरुत्पादन, रिप्रोडक्शन, विषमताच होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक महत्त्वाचं एक वाक्य आहे, म्हणजे त्यांनी म्हटलेलं की घटना कितीही चांगली असली पण तिची अंमलबजावणी करणारी लोक जर चांगले नसले तर त्या घटनेचं मातेरं होईल. मात्र जर घटना जरी वाईट असली पण तिची अंमलबजावणी करणारे लोक जर चांगले असले तर त्या घटनेनं समाज कल्याण होईल, जनकल्याण होईल. सर्वसामान्य माणसांना संविधान समजण्याची किंवा माहीत असण्याची काही गरज आहे का, आणि आहे तर ती का आहे? संविधान स्वीकारून 75च्या जवळपास वर्ष झालेली आहेत आणि अजूनही आपल्याला हा प्रश्न भेडसावतोय. तर एका अर्थानं मला हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट वाटते. समाज म्हणून, देश म्हणून हे आपलं सगळ्यांचं एक फेल्युअरही वाटतं. कारण की अजूनही जर आपल्याला असं वाटत असेल की लोकांपर्यंत हे गेलं पाहिजे, याचा दुसरा अर्थ असा की लोकांपर्यंत गेलेलं नाहीये. बरोबर. अलीकडच्या काळामध्ये सर्व पक्षांमध्ये हे जे चाललंय की आपण संविधान वाचवायचंय किंवा संविधानाचं रक्षण करता यायचं किंवा आम्ही संविधानासाठी कसे लढतोय, संविधानाला आपली समाज आम्हीच आणायचं, हे एका अर्थानं चांगलं आहे. त्याच्यामुळे लोकांचं थोडं शिक्षण होतं पण आहे, लोक पण वाचतायत, पण काळ खूप निघून गेलेला आहे. आणि तरी हे फक्त भाषणांपुरतं, सभेंपुरतं मर्यादित न राहता ते सकसपणे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. अजून ते तसं जाताना दिसत नाही असं मला वाटतं. हॅलो, नमस्कार. मी ओंकार जाधव आणि नागरिक शास्त्राच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. 24 नोव्हेंबरला आपण भारतात संविधान दिवस साजरा करतो. आपण नागरिक शास्त्रामध्ये संविधानाबद्दल बोलतो. नागरिक शास्त्र आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठी कसं महत्त्वाचं आहे याबद्दल माहिती घेतो. तर आजचा जो एपिसोड आहे तो त्याच संदर्भातला असणार आहे की कसं आपल्या सगळ्यांसाठी संविधान महत्त्वाचं आहे. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्यासोबत गप्पा मारायला आहेत डॉक्टर देवकुमार अहिरे, जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक आहेत. आणि याच्या आधीच्या सुद्धा एका एपिसोडमध्ये ते येऊन गेले होते आणि आज पण पुन्हा एकदा त्यांच्यासोबत गप्पा मारणार. स्वागत आहे सर. थँक्यू. एकतर म्हणजे नागरिकशास्त्राचा आपला या जो प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे तो हाच आहे की कसं सर्वसामान्यांसाठी किंवा सगळ्या माणसांसाठीचं जे नागरिकशास्त्र आहे ते समजून घेण्याचा आपण यातनं प्रयत्न करतो. आणि अर्थात संविधान हा त्या सगळ्याचा पाया आहे. मला वाटतं सुरुवात जर आपण इथपासून करू शकलो की सर्वसामान्य माणसांना संविधान समजण्याची किंवा माहीत असण्याची किंवा त्याच्याबद्दल काही आपुलकी असण्याची काही गरज आहे का, म्हणजे एकतर काही गरज आहे का, आणि आहे तर ती का आहे? म्हणजे माझ्या आयुष्यात मला जर संविधानाविषयी काही माहिती असेल, मला त्याच्यातल्या मूल्यांविषयी, त्यात जी गोष्ट सांगितली आहे त्याच्याविषयी जर काही कल्पना असेल तर त्याने माझ्या आयुष्यात काही फरक पडतो का, आणि पडत असेल तर तो कशा प्रकारे? अच्छा. सर्वप्रथम तुम्ही नागरिकशास्त्र या शीर्षकाखाली जे चालवतात, जे कृती कार्यक्रम घेतात किंवा ज्या चर्चा घडवून आणतात त्या खूप मला चांगल्या महत्त्वाच्या वाटतात. एका अर्थानं लोकांचं नागरिक शिक्षण करण्यासाठीचा एक तो हा तुमचा चांगला एक प्रयोग आहे. आणि हे मला या अर्थानंही महत्त्वाचं वाटतं की 1977च्या जवळपास ज्यावेळेस देशामध्ये एकीकडे आणीबाणीचं सगळं होतं, तर तेव्हा जयप्रकाश नारायण जे खूप मोठे नेते होते आणि लोकशाही वाचवण्यासाठी त्यांनी खूप मोठं काम, आणीबाणी विरोधी चळवळीचे ते नेते होते. तर त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, संपूर्ण क्रांती. आणि त्या संपूर्ण क्रांती या पुस्तकामध्ये त्यांनी एक खूप महत्त्वाचा मुद्दा नोंदवलेला आहे जो नागरिक शिक्षणाविषयीचा आहे. ते म्हटले की आपल्या देशामध्ये लोकांचं नागरिक शिक्षणच होत नाही. नागरिक शिक्षण, ज्याला त्यांनी सिव्हिक एज्युकेशन म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे लोकांना माहिती असतं संविधान आहे, असं आहे, पण लोकांचं नागरिक शिक्षण होत नाही, ही त्यांची खंत होती. आणि जर समाजामध्ये मोठ्या पातळीवर सामाजिक राजकीय बदल घडवून आणायचे असतील तर आपल्याला नागरिक शिक्षण केलं पाहिजे असं 70च्या दशकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. आणि अजूनही आपल्याला तो प्रश्न भेडसावतोय. म्हणून तुम्ही मला जो पहिलाच प्रश्न विचारला की लोकांना संविधान समजून घेणं का महत्त्वाचं आहे किंवा लोकांसाठी ते का उपयोगाचं, कारण की मला जयप्रकाश नारायण यांचं उदाहरण द्यावं वाटलं की त्यांना जवळपास 50 वर्षापूर्वी हे वाटलेलं की, आणि तेही म्हणजे
भारत स्वतंत्र होऊन संविधान स्वीकारून जवळपास 25 वर्ष झालेली. हो. त्या पार्श्वभूमीवर त्यांना वाटतं की 25 वर्ष देशाचे स्वातंत्र्य मिळालं, संविधान स्वीकारलं आपण, तरी लोकांचं नागरी शिक्षण झालेलं नाही. आणि असं वाटून पुन्हा आता 50 वर्ष पुढे गेली, म्हणजे जवळपास संविधान स्वीकारून 75च्या जवळपास वर्ष झालेली आहेत आणि अजूनही आपल्याला हा प्रश्न भेडसावतोय. तर एका अर्थानं मला हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट वाटते. समाज म्हणून, देश म्हणून हे आपलं सगळ्यांचं एक फेल्युअरही वाटतं. कारण की अजूनही जर आपल्याला असं वाटत असेल की लोकांपर्यंत हे गेलं पाहिजे, याचा दुसरा अर्थ असा की लोकांपर्यंत गेलेलं नाहीये. बरोबर. म्हणजे समाज, देश, प्रशासन म्हणून आपण एका बाबतीत फेल्युअर आहोत असं मला वाटतं. दुसऱ्या बाबतीत मला बोलायचं आहे, म्हणजे दुसरी जी बाजू की ज्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणायचं की लोकांच्या दृष्टीने का महत्त्वाचं आहे, लोकांनी संविधान का समजून घेतलं पाहिजे, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. जरी 75 वर्ष झालीत, काही झालेलं नसलं तरी आता लोकांनी तो समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण लोकांचं सर्वांगीण जीवन प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संविधानाने काय करूयात ना प्रभावित केलेलं आहे, नियंत्रित केलेलं आहे किंवा घडवलेलं आहे. हे तिन्ही शब्द आपण वापरूया. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपलं जीवन, एक व्यक्ती म्हणून आपलं जीवन संविधानाशी थेट संबंध ठेवतं. बरोबर. म्हणून एक नागरिक म्हणून प्रत्येक व्यक्तीची ही गरज आहे किंवा हे त्याचं कर्तव्य आहे किंवा ही त्याची जबाबदारी आहे की संविधान आपण समजूनच घेतलं पाहिजे. आणि ते नुसतं समजून घेतलं नाही पाहिजे तर त्याचा अर्थ काय होतो हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. फक्त आता याच्यामध्ये मला दुसरा प्रश्न असा वाटतो महत्त्वाचा इथे निर्माण होतो तो की हे लोकांनी केलं पाहिजे असं म्हणणं सोपं आहे, पण त्याच्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा असायला पाहिजे. त्याच्यासाठी एक प्रक्रिया असला पाहिजे, ज्या प्रक्रियेच्या माध्यमातून, त्या यंत्रणेच्या माध्यमातून लोकांना संविधान म्हणजे काय, संविधानाचा आणि आपल्या गावाचा, संविधानाचा माझा, संविधानाचा आणि माझ्या कुटुंबाचा कसा संबंध आहे किंवा कसा संबंध आहे किंवा कसा जोडला पाहिजे हे तेव्हा लोकांना कळेल असं मला वाटतं. म्हणून ते लोकांनी समजून घेतलं पाहिजे. म्हणजे खरं तर मी हा प्रश्न टाळणार होतो, पण तरी सुद्धा मला आता ज्यावेळेस तुम्ही म्हणतात की संविधानासोबत कसा आपला संबंध आहे सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे, त्यावेळेस कायमच संविधानासोबत त्याच्यासोबत जे लागणारे नोटेशन कनोटेशन्स येतात की हे कोणाचं संविधान आहे, हे माझं आहे, हे माझं नाही आहे, नाही मी एका विशिष्ट वर्गाचा आहे त्याच्यामुळे हे माझं आहे, किंवा मी या विशिष्ट वर्गाचा नाही आहे म्हणून हे माझं नाही आहे, हे जे समज संविधानाविषयीचे आहेत, तर नेमकं संविधान कोणाचं आहे? म्हणजे पुन्हा मला हे वाटतं की एवढे वर्ष आपण संविधान स्वीकारून झालं आणि तरी समाजामध्ये जर असं काय म्हणजे अशा जर विरोधाभास असेल, अजूनही काही लोकांना वाटत असेल की संविधान फक्त आमचंच आहे आणि काही लोकांना वाटत असेल की संविधान हे आमचं नाही, म्हणजे समाज म्हणून मी पुन्हा हा समाज किंवा तो समाज, हा गट किंवा तो गट असं बोलणार नाही. हे कलेक्टिव्ह फेल्युअर आहे. म्हणजे काही लोकांना वाटतं की आमचं आहे, काही लोकांना वाटत नाही आमचं. हे कलेक्टिव्ह फेल्युअर आहे. काही लोकांना हे आमचंच आहे असं का वाटतं आणि काही लोकांना हे आमचं नाही असं का वाटतं, याचा समाज म्हणून आपण थोडा विचार केला पाहिजे, चिंतन मंथन केलं पाहिजे. आता याच्यामध्ये संविधान कोणाचं आहे आणि कोणाचं नाही हा तसा साधा प्रश्न नाही आहे. हा थोडा गुंतागुंतीचाही प्रश्न आहे. म्हणजे मी आता जवळपास 7-8 वर्षांपासून शिक्षक म्हणून काम करतो आणि जवळपास माझ्या आयुष्यातली 20-25 वर्ष तर मी शिक्षण क्षेत्रामध्ये घातली, विद्यार्थी, संशोधक आणि आता शिक्षक म्हणून. तर या सगळ्या वर्षांमध्ये मी असे काही लोक मला भेटलेत की ज्या लोकांना संविधान आवडत नाही किंवा आवडत नाही आणि आवडत नाही याचे कारणं विचारलीत तर त्यांनी संविधानाचा अभ्यास केलेला असतो तसं नाही, पण त्यांनी जे ऐकलेलं असतं किंवा दुसऱ्यांचं जे पाहिलेलं असतं त्याच्यावर त्यांची संविधानाविषयीची मतं बनतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल संविधान हे काही फक्त विशिष्ट लोकांनाच अधिकार देतं किंवा हा एक तक्रारीचा सूर असतो. काही लोकांचं असं असतं की संविधान याच्यामध्ये भारतीय काहीच नाही आहे, हे कॉपी पेस्ट आहे, याच्यामध्ये भारतीय काय आहे काहीच नाही असं सुद्धा म्हणणारे लोक. एक तर 2 वर्षापूर्वी एक पॉलिटिकल सायन्समध्ये MA केलेल्या मुलीने मला सांगितलं की संविधानामध्ये काही नाही आहे. तर मी विचार करत होतो की हिने राज्यशास्त्र तरी व्यवस्थित केलं आहे का असा मला प्रश्न पडला. आणि मला तिथे जाणवलं की त्याच्या म्हणजे राज्यशास्त्राचे विद्यार्थी असण्यापेक्षा तिची जी जडणघडण झाली त्या जडणघडणीचा तिच्या राज्यशास्त्राचे विद्यार्थी असण्यावर जास्त प्रभाव आहे, ना की ती राज्यशास्त्रामध्ये शिकली काही या दर. हे मला म्हणजे सर्वसामान्य एखादा व्यक्ती जर बोलला असता तर मला काही वाटलं नसतं. मी म्हटलं असतं की अज्ञान आहे आणि ज्ञानाच्या अभावी तो बोलतोय.
पण एक राज्यशास्त्रामध्ये MA करणारी मुलगी ज्यावेळेस असं म्हणते, तर त्यावेळेस मला तो थोडा धक्का होता आणि थोडं मला ते एक आव्हानही वाटतं, की असं का? असं तिला का वाटावं? तो अनेक संविधानाच्या अभ्यासकांनी दाखवून दिलेलं आहे, की भारतीय राज्यघटना बनताना त्याच्यामध्ये अनेक भारतीय मूल्य आहेत. हो. पण पुन्हा ती काय असंही नाही म्हणजे तिला पुन्हा भारतीय आणि पाश्चिमात्य, युरोपीय, भारतीय अशा चौकटीत पाहताच येत नाही. हो. ती म्हणजे भारतीय राज्यघटनेवर पाश्चिमात्य ज्ञानव्यवहारांचा प्रभाव आहे का? डेफिनेटली आहेच. तो आपण नाकारू शकत नाही. हो. कारण आणि हे का नाकारू शकत नाही? कारण की कुठलाही व्यक्ती ज्यावेळेस त्या व्यक्तीचा वैचारिक विकास होतो, तर त्या व्यक्तीच्या वैचारिक विकासामध्ये प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, स्थानिक आणि जागतिक या सगळ्या गोष्टींचा प्रभाव जसा असतो, तसं घटनेवर सुद्धा आहे. तसं आपले म्हणजे म्हणून जगभरातल्या अनेक घटनेंचा संविधानांचा आपल्या भारतीय संविधानावर प्रभाव आहे. काही गोष्टी आपण तिकडनं घेतलेल्या आहे. पण त्याच्यासोबतच भारतीय अनेक मूल्यांचा किंवा भारतीय अनेक विचारांचा भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश आहे, भारतीय संविधानामध्ये समावेश. आणि म्हणून जागतिक संविधानांचा अभ्यास करताना अनेक अभ्यासकांनी असं दाखवून दिलेलं की भारतीय राज्यघटना ही वेगळी का आहे? तिचं कारण की त्याच्यामध्ये हे काय म्हणूया आपण सिंथेसिस झालेलं आहे. देशी विचार आणि जागतिक विचाराचं एक सिंथेसिस आपल्याला झालं. त्याच्यामुळे हा जो लोकांचं म्हणणं असतं की असं आहे फक्त पाश्चिमात्य प्रभाव, हे नाही मला वाटत. असं नाही आहे. पण हे समाज म्हणून मला चुकीचं वाटतंय आणि लोकांमध्ये याची साक्षरता आपण केली पाहिजे. आणि गैरसमजांमुळे, विशेषतः सामाजिक गैरसमजांमुळे, पूर्वग्रहांमुळे लोकांना असं वाटतं की संविधान हे आपलं नाही आहे किंवा आमचंच आहे. तसं बघितलं तर संविधानाची सुरुवातच वी द पीपल ऑफ इंडिया असं होते. ते सगळ्यांचं आहे. भारतीय संविधान हे सगळ्यांचं आहे. हे म्हणजे हे आपण आता बोलतोय हेच मला खरं तर म्हणजे थोडा त्रास होतोय की असं आपण का बोलावं, लोकांना का सांगावे सगळ्यांचं. कारण की ते आपण सुरुवातीपासूनच ते सगळ्यांचं आहे. परंतु समाजामध्ये जे जातीचं, धर्माचं जे राजकारण असतं त्याच्यावरनं हे या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत की ते आपलं नाही, ते आपलं आहे. संविधान हे सगळ्यांचं आहे. त्याच्यामुळं संविधानाची साक्षरता झाल्यावर किंवा संविधान प्रत्येक व्यक्तीने व्यवस्थित वाचल्यावर, समजून घेतल्यावर त्याला हा प्रश्नच राहणार नाही की फक्त ते आमचंच आहे का किंवा ते आमचं नाहीच, असा प्रश्नच उरणार नाही असं मला वाटतं. बरोबर. अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण मला वाटतं जोपर्यंत त्या पूर्वग्रहांमधनं आपण बाहेर येत नाही आणि या सगळ्याकडे बघत नाही, तोपर्यंत त्या चौकटीच्या बाहेर पडणं थोडं अवघड आहे. ज्यावेळेस आपण संविधानाबद्दल बोलतो, त्यावेळेस संविधान खरं तर भारत काय आहे आणि भारतीय काय आहे याची कल्पना मांडतो. तर संविधानाच्या मते नेमका भारत काय आहे? म्हणजे देशाची जी कल्पना संविधानातलं मांडली आहे, ती नेमकी काय आहे? कारण त्याच्याच वर खरं तर म्हणजे तेच खरं तर चित्र प्रतीत करतं संविधान. तर नेमकं ते काय चित्र आहे? हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि अलीकडच्या काही वर्षांमध्ये आयडिया ऑफ इंडिया नावाची गोष्ट याची पण खूप चर्चा होते. अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आयडिया ऑफ इंडिया याची चर्चा करतात. तर आयडिया ऑफ इंडिया काय आहे? तर आयडिया ऑफ इंडिया अनेक आहेत. म्हणजे आपल्याला असं दिसतं, जर मी आता इतिहासाचाच प्राध्यापक असल्यामुळे, तर प्राचीन काळापासून आयडिया ऑफ इंडिया एक विकसित होत गेलेली आहे. म्हणजे सम्राट अशोकाच्या काळामध्ये एक आयडिया ऑफ इंडिया एक होती. त्याच्यानंतर अकबराच्या काळामध्ये एक होती. त्याच्यानंतर ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा उदय झाला आणि मराठ्यांचं राज्य हे महाराष्ट्राची सीमा ओलांडून देशभरात गेलं, तेव्हा एक आयडिया ऑफ इंडिया आली. तर ही हिस्टॉरिकली द आयडिया ऑफ इंडिया ही विकसित होत आलेली आहे. ती काही एका चौकटीत आपल्याला पकडता येत नाही. ती सातत्यानं विकसित होत आलेली आहे. हे आणि नंतर ब्रिटिश आल्यानंतर एक आयडिया ऑफ इंडिया एक पुन्हा वेगळ्या अर्थानं बनली. तर ही हिस्टॉरिकल आयडिया ऑफ इंडिया आहे, ती आहे. ती एकच एक नाही आहे. टप्प्याटप्प्यात ती विकसित होत आलेली आहे. कधी ती वाढली, कधी पुन्हा संकुचित झाली, असं होत आलेलं आहे. भारतीय संविधान आपण स्वीकारल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची आयडिया ऑफ इंडिया निर्माण झाली. म्हणजे जिचा म्हणजे ऐतिहासिक आयडिया ऑफ इंडिया, जे हिस्टॉरिकल आयडिया ऑफ इंडिया आहे, म्हणजे इतिहासाने जी आयडिया ऑफ इंडिया घडवलेली आहे तिच्याशी तिचा संबंध आहे. पण संविधान स्वीकारल्यानंतर काही नवीन मूल्य त्याच्यामध्ये जोडली गेलीत. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल इतिहासामध्ये त्याच्या आधी आपला भारताचा इतिहास हा बऱ्यापैकी शोषणाचा पण इतिहास राहिलेला आहे, जातीभेदभावाचा इतिहास राहिलेला आहे, स्त्री पुरुष विषमतेचा पण इतिहास राहिलेला आहे. आणि हे 3 मुद्दे मी याच्यासाठी सांगतो कारण की बाकी त्याच्यामध्ये वैचारिक विकासाचा, साम्राज्य विस्तारांचा, आर्थिक वाढीचा हा सगळा इतिहास आपल्याला माहिती असतो, व्यापाराचा इतिहास माहिती असतो. त्याच्यामुळे मी ते काही रिपीट करत नाही इथे. पण ह्या सगळ्या अशा गोष्टी असल्यामुळे त्या भारताच्या आयडिया ऑफ इंडियामध्येच होत्या
की शोषण पण आहे, गुलामी पण आहे, जातीभेद पण आहे, धार्मिक ताणतणाव पण आहेत. आयडिया ऑफ इंडियामध्येच हे सगळ्या गोष्टी आहेत. फक्त हेच आयडिया ऑफ इंडिया आहे का? नाही. आयडिया ऑफ इंडियामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे संवाद पण आहे आणि झगडा पण आहे असं सगळं. पण भारतीय संविधान आपण स्वीकारून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बदल झाला. म्हणजे पहिल्यांदा भारतामध्ये आपण म्हणूयात कायद्याच्या चौकटीमध्ये शोषणाला, विषमतेला थारा नाहीये असं म्हटलं गेलं. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्येच म्हटलं ना, आता म्हणजे तुम्हाला पिळवणुकीपासून स्वातंत्र्य आहे. हक्क जो आहे तुमचा एक मूलभूत हक्कांमध्ये जर आपण बघितलं, पिळवणुकीपासून स्वातंत्र्य म्हणजे कुठल्याही प्रकारचं शोषण तुमचं होणार नाही याची ग्वाही आपल्याला संविधानाने दिलेली आहे. तसं पहिल्यांदा एका कायद्या म्हणजे संविधान एक कायदाच आहे. संविधानामध्ये पहिल्यांदा असं सांगितलं गेलं की जात, धर्म, वंश, लिंग याच्यावरनं कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. याच्या पूर्वीचे भारतामध्ये जे विविध कायदे होते, मग ते धार्मिक कायदे असू द्या किंवा स्थानिक कायदे असू द्या किंवा रीतिरिवाज, रूढी परंपरा, अशा कुठल्याही कायद्यांमध्ये असं भेदभाव केला जाणार नाही असं स्पष्ट म्हटलेलं नव्हतं. तर ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सगळ्या धर्माच्या, जातीच्या कायद्यांमध्ये हे शोषण भेदभाव होता. संविधानाने पहिल्यांदा सांगितलं की असं करता येणार नाही. म्हणून मी म्हणतो की जुन्या आयडिया ऑफ इंडियाला एक थोडं नवीन रूप संविधानाने जे दिलं ते की तुम्ही भारतामध्ये आहात तर भारतामध्ये जातीवर्ण, धर्मावर्ण, संस्कृतीवर्ण, वंशावर्ण, लिंगभेदावर्ण कोणाचंही तुम्ही शोषण करू शकत नाही. हे म्हणजे म्हणून भारताची जी आयडिया ऑफ इंडिया जी आहे तर ती आयडिया ऑफ इंडिया ही भारताची डायव्हर्सिटीमध्ये, डिस्क्रिमिनेशन नाही, डायव्हर्सिटीमध्ये तिचे रूट्स आहेत. म्हणजे भाषिक, जातीय, धार्मिक, सांस्कृतिक या सगळ्या प्रकारची विविधता असणं म्हणजे आयडिया ऑफ इंडिया असणं. भारत म्हणजे काय तर विविधतेचं एक संघराज्य आहे. असं आपले जे प्रसिद्ध एक अर्थतज्ञ होते धनंजयराव गाडगीळ, त्यांनी एका ठिकाणी म्हटलेलं म्हणजे इंडिया म्हणजे भारत काय, व्हॉट इज इंडिया? इंडिया इज बेसिकली अ फेडरेशन ऑफ डायव्हर्स कल्चर असं त्यांनी म्हटलेलं. आणि त्या अर्थानं मला हे वाटतं भारताची जी आयडिया ऑफ इंडिया आहे किंवा संविधानाला जी आयडिया ऑफ इंडिया आहे ती मुळात विविधतेमध्ये आहे. आणि एखादी संस्कृती श्रेष्ठ, एखादी भाषा श्रेष्ठ, एखादा धर्म श्रेष्ठ, एखादी जात श्रेष्ठ हे भारताच्या आयडिया ऑफ इंडियाला मान्य नाही. सगळे लोक समान आहेत असं मला वाटतं. बरोबर. आता आपण समान आणि समानता याबद्दल बोललो तर आपण भारताचं संविधान पाहिलं तर काही आपल्याला ती तत्व देते आणि ती जीवनशैली म्हणून ते फॉलो करायला आपल्याला ते सांगतं. तर त्या काही तत्वांबद्दल आपण बोलू शकलो तर की एकतर काय काय तत्वांवरती, काय काय मूल्यांवरती हे सगळं संविधान आधारलेलं आहे, बेस्ड आहे आणि त्याच तत्वांबद्दल आपण थोडं सविस्तर बोलू शकलो तर. नक्की. म्हणजे पुन्हा भारतीय संविधानामध्ये अनेक तत्व आहेत पण त्याच्यात ती खूप जी काही मूलभूत जे तत्व आहेत ती आपण म्हणजे जे प्रिॲम्बलमध्ये रिफ्लेक्ट झालेली आहेत. आणि मला बरं वाटतं अलीकडे अनेक कार्यक्रमांमध्ये लोक प्रिॲम्बलचं वाचन करतात किंवा प्रिॲम्बल एकमेकांना लोक भेट देतात. फक्त मला त्या संदर्भात एक म्हणायचं, फक्त वाचन करून आणि भेट देऊन भागणार नाही आहे, तर ते आचरणामध्ये येणं खूप गरजेचं आहे. तर त्या प्रिॲम्बलमध्ये जे मुद्दे आहेत म्हणजे पहिला एक न्याय. न्याय हे भारतीय संविधानाचं अत्यंत महत्त्वाचं मूलभूत तत्व आहे. म्हणजे न्याय. आणि याचा आपण असा विचार का असं वाटलं असेल संविधान निर्मात्यांना, ज्यांनी घटना निर्मिती केली त्यांनी न्याय हे तत्व आपण त्याच्यामध्ये, कारण मी जसं सुरुवातीला म्हटलो की भारताचा नाही तर जगाचाही इतिहास, सगळ्या जगाचाही इतिहास आहे अन्यायाचा पण इतिहास राहिलेला आहे. सगळ्या जगांमध्ये अनेक गोष्टींसोबत अन्याय होणं, पण तो अन्याय वेगवेगळ्या पातळीत, जातीच्यामुळे अन्याय होणं, फक्त एखादी स्त्री आहे म्हणून तिच्यावर अन्याय होणं किंवा आर्थिक अन्याय होणं, अशा मोठा राहिलेला. तर भारतीय संविधानाने लोकांना आश्वासित केलेलं आहे की बा इथून पुढे तुमच्यावर अन्याय होणार नाही. आणि म्हणून कायद्याच्या चौकटीमध्येच आम्ही न्याय हे तत्व मान्य करतोय, आपण मान्य करतो. आणि म्हणून तो भारतीय आपण जर संविधानाचं जर तो प्रिॲम्बल बघितली त्याच्यामध्ये न्याय कोणकोणत्या क्षेत्रामध्ये, सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक हे 3 महत्त्वाचे मुद्दे. म्हणजे सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजनैतिक न्याय या 3 न्यायांची त्याच्यामध्ये आपल्याला चर्चा आहे. म्हणजे मग काय सामाजिक न्याय की सामाजिक अन्याय जो होतो तो आम्हाला संविधानाच्या माध्यमातून आपल्याला आता आपल्या देशातला दूर करायचा आहे. दुसरं आर्थिक न्याय म्हणजे जी गरिबी आहे आणि आर्थिक शोषण आहे, वेठबिगारी आहे आणि अजून अनेक गोष्टी म्हणजे अजूनही आपल्याला आपल्या देशामध्ये
भुकेमुळे लोक मरतात. हो. म्हणजे हे आता एक वस्तुस्थितीच आहे की या सगळ्यांपासून संविधानाला खरं तर हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक अन्याय आहेत, आर्थिक शोषण आहे, त्याच्यापासून लोकांना न्याय देणं. आणि तिसरा जो मुद्दा जो आहे ते राजकीय न्यायाचा. हो. राजकीय न्यायामध्ये पण पुन्हा राजकीय न्याय हा अत्यंत महत्त्वाचा. राजकीय न्याय म्हणजे तुम्ही सत्ताधारी असा, विरोधी असा, तर तुम्हाला म्हणजे तुम्ही नुसतं आम्ही सत्तेत आहोत म्हणून विरोधी लोकांना आम्हाला जसं वाटेल तसं वागू, किंवा पुन्हा उद्या ते सत्तेत आलेत म्हणजे ते यांना वागतील असं नाही. प्रत्येक व्यक्ती हा या देशाचा नागरिक आहे. त्याच्यामुळे जरी विरोधक असला तरी त्याला राजकीय न्याय तुम्ही दिला पाहिजे. म्हणून नाहीतर विरोधकांना संपूर्ण हे भारतीय राज्यघटनेला अपेक्षित नाहीये. हो. त्याला त्याचं सुद्धा एक महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे न्याय ही खूप व्यापक चौकट आहे. म्हणजे संविधानामध्ये त्याची व्यापक चर्चा केलेली. पण हे 3 जे मुद्दे अंडरलाईन आहे, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. राजनैतिक. म्हणून मला न्याय हे अत्यंत महत्त्वाचं तत्व वाटतं. आणि म्हणून नंतर मग संविधानामध्ये अनेक जे कलम आहेत, अनेक वेगवेगळ्या म्हणजे ते धर्माच्या संदर्भित आहेत, भाषाच्या संदर्भात आहेत, सामाजिक आर्थिक मुद्द्यांच्या संदर्भात, त्या सगळ्यांमधनं संविधानाच्या माध्यमातून आपल्याला न्याय प्रस्थापित करता येईल. हो. असं म्हणजे एका अभ्यासकाने तर असंही म्हटलेलं आहे की मूळ उद्देश काय संविधानाचा, तर सामाजिक आर्थिक न्याय प्रस्थापित करणं हा संविधानाचा मूळ उद्देश आहे. म्हणजे म्हणून न्याय हे तत्व एवढं महत्त्वाचं. त्याच्यानंतर दुसरं आहे स्वातंत्र्य. हो. अत्यंत महत्त्वाचं. आणि सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य, म्हणजे विचारांचं स्वातंत्र्य, एकत्र येण्याचं स्वातंत्र्य, डिसअग्रीमेंट म्हणजे मतभेद व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य. आणि नंतरच्या काळामध्ये हळूहळू ते स्वातंत्र्याची कल्पना पुन्हा विकसित झालेली आहे. हो. या अलीकडच्या काळामध्ये तर संविधानाचं म्हणजे काय पार्टनर निवडण्याचं आणि किंवा कुठल्या स्ट्रीममध्ये शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य, हे सुद्धा स्वातंत्र्य अप्रत्यक्षपणे डायरेक्ट संविधानाच्या स्वातंत्र्य या संकल्पनेशी जोडलेलं आहे. हो. मला ती पुन्हा स्वातंत्र्याची खूप मोठी कल्पना, त्याच्या खूप विस्तृत चर्चा होऊ शकते. पण मला फक्त एक सांगायचं, समाजामध्ये ज्या सर्व प्रकारची जे स्वातंत्र्य लोकांना उपभोगायची असतात त्याचं समर्थन संविधानाने केलेलं आहे. फक्त आता संविधान 50च्या दशकामध्ये निर्माण झालं आणि आता आपण 2024मध्ये आहोत, तर 2024मध्ये एक वेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. तर आपण संविधानामध्ये सुद्धा त्या स्वातंत्र्य, फॉर एक्झाम्पल आता LGBTQA+ लोक, त्यांच्या स्वातंत्र्याची कल्पना संविधानामध्ये थेट तसा उल्लेख नाहीये. परंतु संविधानाला त्यांचं स्वातंत्र्य सुद्धा अपेक्षितच आहे, कारण की संविधानामध्ये तेवढी फ्लेक्झिबिलिटी आहे. कुठल्याही प्रकारचं शोषण न करणं किंवा भेदभाव न करणं हे त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. त्या काळामध्ये जर LGBTचा प्रश्न असता तर डेफिनेटली संविधानामध्ये तोही त्या लोकांनी घेतला असता, पण तेव्हा तो तशा अर्थानं चर्चेत नव्हता, म्हणून त्याच्यामध्ये नाहीये. तर आज वेगवेगळ्या प्रकारचे जे समाजामध्ये स्वातंत्र्य लोकांना पाहिजे, त्या स्वातंत्र्याचं समर्थन, संरक्षण किंवा आश्वासन संविधानाने आपल्याला दिलेलं दिसतं. नंतरचा मुद्दा आहे समता. आता जसं हे पुन्हा न्यायासोबत आहे, समता हे तत्वसुद्धा संविधानाचं अत्यंत महत्त्वाचं तत्व आहे. कारण भारतीय समाज हा पुन्हा म्हणजे विषम समाज होता, आजही काही प्रमाणात तो विषम समाज आहे. आणि ते विषम समाजाचे आधार अनेक आहेत, म्हणजे लिंगभेद, जाती, धर्म, भाषा, अनेक याच्यांवरनं आपल्या समाजामध्ये विषमता आहे. आणि ही जर विषमता म्हणजे आणि संविधानाला ही विषमता मान्य नाही आहे, कारण की संविधानामध्ये संपूर्ण भारताचे लोक येथे एक आहेत, समान आहेत असं मानलेलं आहे संविधान. म्हणून समता हे खूप महत्त्वाचं तत्व आहे. आणि सगळ्यांना मग त्याच्यातनं पुन्हा समतेच्यातनं सर्वांना समान संधीची पण सुद्धा त्याच्यामध्ये, म्हणजे समता आणि समान संधी याची सुद्धा संविधानामध्ये चर्चा आहे. आता इथे थोडा एक मुद्दा जो थोडा नेहमी कॉन्ट्रोवर्शियल होतो तो मुद्दा आहे, आणि त्याची चर्चा समतेच्या अनुषंगानेच मला सुद्धा करायची, आरक्षण. मग अनेक लोक म्हणतात की जरा समता हे तत्व जर तिथे आहे तर मग आरक्षणामुळे तर सामाजिक भेदभाव होतो, अशी सध्या डेफिनेटली ही चर्चा होते. तर त्याच्याविषयी सुद्धा संविधानामध्ये याची खूप दीर्घ चर्चा झालेली आहे. अनेक लोकांना खरं म्हणजे संविधान त्यांनी वाचलेलं नसतं आणि त्याच्यामुळे गैरसमज असतात. तर त्याच्यामध्ये एक काय आहे की एका विषम समाजामध्ये समता जर प्रस्थापित करायची असेल तर तुम्ही विषम समाजामध्ये सगळ्यांना तुम्ही समान आहेत असं म्हणून चालत नाही. विषम समाजाला तुम्ही समान आहे असं म्हणायला गेलं की त्याच्यामध्ये पुन्हा विषमतेचंच काय पुनरुत्पादन, रिप्रोडक्शन, विषमताच होईल. म्हणून विषम समाजामध्ये जर समता आणायची असेल त्याला पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन, म्हणजे जे विषम म्हणजे उतरंडीमध्ये जे खाली आहेत त्यांना वर येण्यासाठी तुम्हाला त्यांना विशेष काही सवलती द्याव्या लागतील किंवा विशेष त्यांच्यासाठी धोरणं आखावे लागतील, पॉलिसीज ठराव्या लागतील. त्याच्यातनं
ज्याला आपल्या म्हणजे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन नावाची जी गोष्ट आलेली, म्हणजे अगेन शब्द खूप इंटरेस्टिंग, पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन, तो निगेटिव्ह डिस्क्रिमिनेशन. बरोबर, त्याच्या संविधानामध्ये डिस्क्रिमिनेशन आहे, पण ते डिस्क्रिमिनेशनचं निर्मूलन करण्यासाठी, म्हणजे विषमतेचं निर्मूलन करण्यासाठी एक भेदभाव केला गेलेला आहे, भेदभाव वाढवण्यासाठी नाही. मग म्हणून ज्या लोकांना संधी नव्हती त्या लोकांना संधी, विशेष संधी देण्यासाठी, म्हणजे त्याचा हेतू हा समानता निर्माण करण्यासाठीचाच आहे. फक्त त्याची अंमलबजावणी करताना ती कशी केली जाते त्याच्यावरनं अनेक वेळा मतभेद होतात आणि याविषयी लोकांना माहिती नसतं, साक्षरता नसते आणि अज्ञानही असतं. म्हणजे सगळ्या लोकांना समान करणं म्हणजे एकसारखं करणं असं नाही आहे. पुन्हा बऱ्याच वेळेस लोक हे पण होतात ना, नाही बाबा आम्ही इक्वॅलिटीच्या विरोधात. का? इक्वॅलिटीमध्ये सगळ्या लोकांना समान करणं म्हणजे समजे सगळे लोक जाड आहेत तर बाकी सगळ्या लोकांना हवा भरून जाड करणं, किंवा सगळे लोक बुटके आहेत तर उंच लोकांना काय काटछाट करून बुटके करणं, असं त्याचा अर्थ नाही आहे. समान करणं आणि एकसारखं करणं याच्यात फरक आहे. समान करणं म्हणजे सगळ्या लोकांच्या क्षमता विकसित होतील, सगळ्या लोकांना समान संधी मिळेल असं त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. एकसारखं करणं नाही. सेमनेस अँड इक्वॅलिटी याच्यामध्ये फरक आहे. आणि भारतीय संविधान निर्माते जे लोक होते त्यांना याची जाणीव होती, आपल्याला इक्वॅलिटी आणायची आहे, कारण समाज हा नुसता डायव्हर्स नाही आहे, तर त्या समाजामध्ये डिस्क्रिमिनेशन आणि इनइक्वॅलिटी सुद्धा आहे. पण समानता आणि एकरूपता, सेमनेस अँड इक्वॅलिटी याच्यामध्ये एवढा गोंधळ आहे की त्याच्यामुळे अनेक लोक समतेच्या तत्वाला नाकारतात, ते म्हणजे आम्ही मानत नाहीत. दुसरं एक हे पण कारण आहे की भारतीय समाजामध्ये काही लोक, म्हणजे ते जातींमध्ये असतील, धर्मांमध्ये असतील, कुटुंबांमध्ये असतील, अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना विशिष्ट प्रिव्हिलेज होते. श्रीमंत होते, उच्च जाती असतील किंवा पुरुष असतील, म्हणून त्यांना प्रिव्हिलेजेस होते. तर त्याच्यामुळे अशी जी लोक आहेत ते समानतेला घाबरतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्त्री पुरुष समानतेविषयी अनेक वेळा पुरुषांकडनं एक नकाराचा सूर येतो. आणि बऱ्याच वेळेस का समाजामध्ये ही वास्तुस्थिती आहे की पुरुष असल्यामुळे प्रिव्हिलेजेस मिळतात का, तर डेफिनेटली मिळतात. आणि मग ज्यावेळेस स्त्रिया तसं समानता मागायला लागतात तर पुरुष, म्हणून मला वाटतं की हे नुसतं स्त्री पुरुष समानतेविषयीच नाही तर एकूणच समानतेविषयी काय असतं की जेव्हा त्या समाजातले ज्यांना प्रिव्हिलेज असलेली लोक आहेत तर त्या लोकांना वाटतं की इतर लोकांना सुद्धा आपल्यासारखं मिळतं तर प्रिव्हिलेज राहणार नाहीत. आणि त्याच्यामुळे काही समाजातील लोक समानतेला विरोध करतात, कारण की त्यांना वाटतं की सगळे लोक समान होतील. सगळे लोक समान होऊ नये असं सुद्धा अनेक लोकांना वाटतं, कारण मग त्यांचं वेगळंपण, त्यांचे जे विशेष अधिकार आहेत ते राहणार नाहीत. त्याच्यामुळे समतेला विरोध करतात. आणि संविधान हे त्या मूल्याच्या विरोधात आहेत, विषमतेच्या, भेदभावाच्या. समानता पाहिजे, पण ती आणण्यासाठी वेगवेगळे काय म्हणूयात वेगवेगळ्या धोरणं आखावी लागतील. आणि त्या धोरणांचं माध्यम म्हणून आपल्याला समता म्हणजे रिझर्वेशन दिसतं. आणि म्हणून समता आणि रिझर्वेशन याचा सुद्धा संबंध आहे. पुढे बंधुभाव, अगेन पुन्हा समतेशी बंधुभाव. मला थोडं पुन्हा बऱ्याच वेळेस ते आपल्या प्रिॲम्बलमध्ये बंधुत्व, बंधुभाव हा शब्द असतो, पण अलीकडच्या काळामध्ये स्त्रीवादी अभ्यासकांनी त्याची चिरफाड केलेली आणि मला ती पटते. बंधुभावमध्ये हा पुन्हा त्याच्यामध्ये एक पुरुषी डिस्कोर्स दिसतोय. अनेक लोक अलीकडे म्हणतात आता मैत्रीभाव हा शब्द असला पाहिजे. बंधू म्हणजे फॅटर्निटीचं जे ट्रान्सलेशन ब्रदरहूड किंवा बंधुभाव असं जे होतं ना ते पुन्हा पुरुषी आहे. मैत्रीभाव म्हणजे मग तुम्ही स्त्री पुरुष असा तर त्याच्यामध्ये एक मैत्रीभाव असला पाहिजे. फॅटर्निटीचा आपण थोडं तसा अर्थ लावूयात, मैत्रीभाव तो महत्त्वाचा आहे. आणि समाजामध्ये एकूण भारतीय संविधानाला हे अपेक्षित आहे, तुम्ही वेगवेगळ्या जातीचे असाल, धर्माचे असाल, श्रीमंत असाल, गरीब असाल, पण तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये एक संविधानाला जो अपेक्षित आहे तो एक मैत्रीभाव, बंधू भगिनी भाव जो आहे, तुम्ही सगळे आपण एक आहोत, ही जी भावना निर्माण झाली पाहिजे ती संविधानाला अपेक्षित आहे. आणि मला असं दिसतं की ती अजूनही आपल्याकडे झालेली नाही आहे. पण संविधानाला ती अपेक्षित आहे की दुसरा जो समोरचा व्यक्ती आहे, म्हणजे मला तू किंवा तुला मी, आपण भारतीय म्हणून वाटलं पाहिजे, ना की तू कुठल्या जातीचा आहे, स्त्री आहे का पुरुष आहे. स्त्री पुरुष जात धर्म भाषा आपल्याला असते, पण त्याच्यासोबत आपण भारतीय आहोत हे एकमेकांकडे बघताना आपल्याला वाटलं पाहिजे, असं संविधानामध्ये अपेक्षित आहे. ही मला काही खूप महत्त्वाची जी तत्त्व आहेत संविधानाची ती वाटताच. न्याय, त्याच्यानंतर स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव. ज्यावेळेस आपण या सगळ्या मूल्यांविषयी बोलतो त्यावेळेस एक साधारणपणे लक्षात येतं की सगळेच जे नागरिक आहेत, जे भारतीय भूमीवर राहतात किंवा भारतीय असलेले सगळेच नागरिक
त्या सगळ्यांना एका प्रतलावर आणण्याचा या सगळ्यातनं प्रयत्न दिसतो. म्हणजे की सगळ्यांना इक्वल आहात तुम्ही हे. तर हे या पद्धतीची इक्वॅलिटी इस्टॅब्लिश ज्यावेळेस संविधान करू पाहतं आणि आता काय साधारण आपण 75 वर्ष झाली या सगळ्याला, तर ते त्या पद्धतीनं म्हणजे आत्ता आपण बंधुभाव किंवा मैत्रीभाव त्याच्याबद्दल बोललो, ते अजूनही त्या पद्धतीनं ट्रान्सलेट होताना, त्या पद्धतीनं एक्झिक्यूट होताना हे दिसत नाही किंवा आपल्याकडे अजूनही सामाजिक ती विषमता जाणवते. अजूनही वेगवेगळ्या पद्धतीचं डिस्क्रिमिनेशन जाणवतात. म्हणजे कदाचित काही भागांमध्ये ते जाती धर्मावरनं ते कमी झाले असतील, पण आता आर्थिक डिस्क्रिमिनेशन्स आहेत. म्हणजे एका पद्धतीचे वेगळे डिस्क्रिमिनेशन्स कमी झाले, तर दुसऱ्या वेगळ्या पद्धतीचे येतात. तर ज्यावेळेस आपल्याकडे संविधान हा आराखडा देतो आपल्याला, एक जीवनशैली म्हणून देतो, तर ते जसंच्या तसं ट्रान्सलेट व्हायला एकतर किती काळ जावा लागतो आणि ते होत नाही तर काय कारणांमुळे होत नाही? हां, अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे मी पुन्हा सुरुवातीचं सांगेल, जयप्रकाश नारायणनी म्हणलं नागरी शिक्षण म्हणजे तो महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हे सगळ्या पातळींवर झालं पाहिजे. हो. म्हणजे व्यक्ती म्हणून झालं पाहिजे आणि व्यक्ती फॉर एक्झाम्पल आता उदाहरण घ्यायचं. आता मी ग्रामीण भागामध्ये माझ्या आयुष्याची जवळपास 17-18 वर्ष काढलेली आहेत. जो माणूस सकाळी उठतो आणि रोजंदारीने जातो, त्या व्यक्तीला म्हणजे कुठे वेळ आहे की संविधान म्हणजे नेमकं काय? हो. तो सकाळी 9-10ला उठला, कामाला जातो, संध्याकाळी 5-6ला येतो, ते त्याच्यातच जातो. तर तो व्यक्ती त्याची स्वतःची इच्छा जरी असली तरी तो काही करू शकत नाही. म्हणून मलाही ते वाटतं व्यक्ती, समाज, प्रशासन आणि सरकार या सगळ्यांची जबाबदारी आहे याच्यामध्ये की आपण लोकांना संविधान म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे किंवा सांगितलं पाहिजे. लोकांना त्यांच्या एक कार्यबाहुल्यामुळे किंवा एकूणच त्यांच्या दैनंदिन जगण्या मरण्याचे प्रश्न एवढे तीव्र असल्यामुळे त्यांना जर समजून घेता येत नसेल किंवा त्यांना वेळ मिळत नसेल, तर आपण प्रशासन म्हणून, समाज म्हणून, समाज धुरीणांनी, प्रसारमाध्यमांनी, बुद्धिजीवी लोकांनी, शासनाने वेगवेगळ्या माध्यमातनं संविधानाची साक्षरता केली पाहिजे. हे दुसरं की समाजामध्ये असलेले बरेच जे वेगवेगळे काय म्हणूया आता बरेच वेगवेगळे जे भाग असतात, प्रशासन असतं किंवा वेगवेगळे लोक, त्या सगळ्या लोकांनी संविधानाची साक्षरता केली पाहिजे. असं सगळं झाल्यावर ते होईल. आता हे पाहिजे म्हणतोय म्हणजे पुन्हा पाहिजे म्हणजे याचा अर्थ होत नाही म्हणूनच होतोय. एका अर्थानं मला थोडं अजून असंही मागच्या 5-10 वर्षामध्ये एक थोडं बरंही वाटतंय की अलीकडच्या काळामध्ये लोक संविधानाविषयी बरेच बोलायला लागलेत. म्हणजे तुम्हा सगळ्या लोकांनी आणि जे आपले प्रेक्षक आहेत त्यांनी हे बघितलं असेल की आजूबाजूला आता त्यांच्याकडे कोणीतरी संविधान प्रचारक येऊन जातो, कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या त्या सभेमध्ये जातात, तर कोणीतरी म्हणतो या पक्षापासून संविधानाला धोका आहे, दुसरा म्हणतो अरे त्यांच्यापासून धोका आहे. अशा अनेक गोष्टी आता आपण ऐकतोय. म्हणजे कधी नव्हे तेव्हा असं झालंय की संविधान हे अचानक खूप काय म्हणू चर्चेत आलेलं आहे. म्हणजे काही वर्तमानपत्रांमध्ये लोक आता संविधानावर सिरीज चालवत आहेत. म्हणजे वर्तमानपत्रांनाही वाटलं की आपण आपल्या एका पानाचा काही भाग हा फक्त संविधानाला दिला पाहिजे असं वाटलं आता. आणि काही लोक सातत्यानं काय म्हणतात, म्हणजे याचा अर्थ मला दिसतं की मागच्या 5-10 वर्षामध्ये लोकांना संविधानामध्ये आता इंटरेस्ट निर्माण झालेला आहे. का? तर त्याचं कारण की नेमकं संविधान काय? सगळे लोक संविधान बोलतात काय? एक पहिला मुद्दा. दुसरं, लोकांना याच्यासाठी पण इंटरेस्ट निर्माण झाला आहे की संविधानामध्ये जे होतं ते आपल्याकडे आलंच नाही आतापर्यंत आणि ते जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपण संविधान वाचलं पाहिजे. ही मला थोडी एक गोष्ट वाटते. पण याच्यातला एक म्हणजे नकारात्मक जो भाग आहे की आतापर्यंत म्हणजे 2024 पर्यंत म्हणजे 50 पासून तर 24 पर्यंत हा जो एक मोठा काळ आहे, सर्व विचारांची आणि सर्व पक्षांची सरकारं आलटून पालटून देशात राज्यात येऊन गेलेली आहेत. या सगळ्या पक्षांचा, सगळ्या विचारांच्या म्हणतोय मी आणि सगळ्या राजकीय पक्षांचं हे एका अर्थानं फेल्युअर आहे. इथे मी एक पक्ष दुसरा पक्ष असं म्हणत नाही. या सगळ्या लोकांचं हे फेल्युअर आहे की या पक्षांच्या जिथे जिथे राज्य होती तिथे यांनी संविधानाची साक्षरता घडवून आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावलेली नाही आहे. आणि म्हणून आज 75 वर्ष झाल्यानंतर हे होतोय की सांगावं लागतं. आता अनेक पक्ष, सगळेच पक्ष म्हणतात आम्ही कसे संविधानाचे रक्षक. अरे बाबा, मग एवढे दिवस काही राज्यांमध्ये तुमचं 25-25 वर्ष सरकार होतं किंवा अनेक वर्ष तुम्ही हे केलं, मग तुम्ही काय केलंय? आणि पक्षांमध्ये म्हणजे काय सभेमध्ये सांगण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पक्षांमध्ये तुम्ही जिथे तुम्ही राज्य करताय त्या राज्यांमध्ये किंवा तिथे तुम्ही संविधानानुसार कार्यकारभार करतात का? तर आपल्याला दिसत नाही.
आणि हे याच्यामधनं एकही पक्ष सुटत नाही. हो. एक नागरिक म्हणून मला दिसतं की नाही बाबा हा पक्ष आहे तो पक्ष असं नाही, तर सर्व पक्ष संविधानाला जो अभिप्रेत जो समाज आहे त्याच्यानुसार वागताना दिसत नाही. सगळे लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानंतर ज्या शपथा घेतात संविधानाला कटिबद्ध राहण्याची, तर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्याला दिसतं की अनेक राजकारणी आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक पक्ष असणं. काही लोकांना वाटेल तुम्ही हे थोडं काय म्हणजे हे थोडं काय तुम्ही थेट बोलत नाही आहे, पण थेटच आहे. कारण की याच्यामध्ये असं सुटत नाही की बाबा हा पक्ष आहे त्यांनी संविधानानुसार काम केलेलं आहे आणि हा पक्ष यांनी केलेलं नाही आहे. व्यापक पातळी जर मोठ्या पातळीवर जर बघितलं तर सर्व पक्ष याच्यावर फेल गेलेले आहेत. म्हणून आता जे सगळे बोलत आहेत ते एका अर्थानं मला बरं वाटतंय की सगळे पक्ष संविधानाविषयी बोलतायत आणि त्याच्यामुळे ते लोकांपर्यंत पण जातात, अरे हे संविधानाविषयी बोलतात, बघू आता काय करतायत. तर म्हणून अलीकडच्या काळामध्ये सर्व पक्षांमध्ये हे जे चाललंय की आपण संविधान वाचवायचं आहे किंवा संविधानाचं रक्षण करता यायचं किंवा आम्ही संविधानासाठी कसे लढतोय, संविधानाला अपिफे समाज आम्हीच आणायचं, हे एका अर्थानं चांगलं आहे. त्याच्यामुळे लोकांचं थोडं शिक्षण होतं पण आहे, लोक पण वाचतायत, पण काळ खूप निघून गेलेला आहे. आणि तरी हे फक्त भाषणांपुरतं सभेंपुरतं मर्यादित न राहता ते सकसपणे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. अजून ते तसं जाताना दिसत नाही असं मला वाटतंय. मला काही वेळेस संविधानाबाबतची एक थोडी विरोधाभासाची गोष्ट अशी वैयक्तिकदृष्ट्या वाटते, ती म्हणजे संविधानच न्याय, समता या सगळ्या गोष्टी ना प्रमोट करतं, त्याच्याबद्दल वाच्यता करतं, त्याबद्दलचे नॉर्म्स आणण्याचा प्रयत्न करतं. पण ज्यावेळेस हे सगळं त्याच्या इम्प्लिमेंटेशनची जबाबदारी जी आहे, जी त्या वेळेच्या शासनावर, त्या वेळेच्या सरकारवरती असते, त्या शासनाकडनंच अन्यायकारक गोष्टी केल्या जातात. म्हणजे कदाचित म्हणजे आपल्याकडे गरिबी हटाव, दारिद्र्य हे जर काही 70-80 वर्षांपासूनची गोष्ट आहे, ते अजूनही तेच आहे. तर ज्यावेळेस संविधान या गोष्टींच्या आधारे या देशाची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन करतं आणि त्यावेळेस सगळेच राजकीय पक्ष किंवा सगळ्याच राजकीय सिस्टीममधनं तयार होणारी जे नेतृत्व आहे ते याच गोष्टी प्रोव्हाइड करायला फेल होतं. तर मला हे थोडंसं विरोधाभासीच वाटतं की ज्यांच्यावरती खरं तर ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी आहे अंमलात आणण्याची, तेच खरं तर एक वेगळ्या पद्धतीचं अन्याय आणि वेगळ्या पद्धतीचं शोषणही करतायत, जे आपल्याला लक्षात येत नाही. नक्की. या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक महत्त्वाचं एक वाक्य आहे. म्हणजे त्यांनी म्हटलेलं की घटना कितीही चांगली असली पण तिची अंमलबजावणी करणारी लोक जर चांगले नसले तर त्या घटनेचं मातेरं होईल. मात्र जर घटना जरी वाईट असली पण तिची अंमलबजावणी करणारे लोक जर चांगले असले तर त्या घटनेनं समाज कल्याण होईल, जनकल्याण होईल. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे घटना कितीही चांगली असू द्या पण ज्यांच्याकडे तिची अंमलबजावणी करायचं काम आलेलं आहे ती लोक जर चांगले नसले तर तिचं वाईटच होणार आहे. आणि जर नसली चांगली घटना पण लोक चांगले असते, म्हणून इथे जो मुद्दा आहे लोक हा अत्यंत महत्त्वाचा. म्हणजे संविधान प्रस्तावनेमध्ये आणि सगळीकडे सातत्याने घटनेमध्ये लोक हा शब्द आलेला आहे. वी द पीपल ऑफ इंडिया. द पीपल, द वर्ड पीपल इज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. कोण आहे त्याच्यामध्ये? लोक कोण आहेत? तिथे काय हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन असं लोक नाही, ते सर्वच आहे त्याच्यामध्ये. लोक म्हणजे कोण? तर नागरिक पहिल्यांदा, त्याच्यानंतर म्हणजे ते लोक नागरिक, त्याच्यानंतर अधिकारी आणि त्याच्यानंतर लोकप्रतिनिधी, हे सगळ्या लोक याच्यामध्ये येतात. तर या सगळ्या लोकांनी संविधानाप्रमाणे राहायचंय. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये प्रसिद्ध राज्यशास्त्रज्ञ सुहास पळशीकर यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे की संविधान हा भक्ती संप्रदाय नाहीये, संविधान हा चिकित्सा संप्रदाय आहे. म्हणजे तुम्ही एक नागरिक असाल तर कुठल्या विचारांचे, कुठल्या पक्षाचे तुम्ही ते राहा, तुमचा तो घटनात्मक संविधानात्मक अधिकार आहे, पण त्याच्यातनं तुम्ही भक्ती करता कामा नये, तुम्ही चिकित्सा केलं पाहिजे. नागरिक म्हणून नागरिकांचं काम काय आहे की भक्ती करणं हे नागरिकाचं काम नाही. व्यक्तिगत जीवनामध्ये तुम्ही धर्माचे श्रद्धाळू असाल तर भक्ती करा, त्याचंही स्वातंत्र्य आपल्याला संविधानामध्ये आहे. भक्ती या राजकीय पक्षांची, व्यक्तींची करणं अपेक्षित नाही. संविधानाला अपेक्षित काय की सातत्यानं नागरिक म्हणून तुम्ही चिकित्सक राहणं आणि सातत्यानं अधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना प्रश्न करणं आणि काय बाबा संविधानाला काय अपेक्षित, तुम्ही काय करतायत. आणि असं ज्यावेळेस मी म्हणतोय त्यावेळेस स्वतः नागरिकांनी सुद्धा नागरिक म्हणूनचे जे आपले कर्तव्य आहेत ते निभावणं नसतं. नाहीतर नाही राजकीय पक्षाला जाऊन तुम्ही काय करतायत, काहीच करत नाही असं म्हणणं नाही. तुम्ही नागरिक म्हणून तुम्ही काय करतायत ते सुद्धा अपेक्षित याच्यामध्ये आहे. आणि म्हणून मला असं वाटतं
की तुम्ही जो मुद्दा केला की बाबा जे अंमलबजावणी करणारी लोकच तेच संविधानाला अपेक्षित असं वागत नाही किंवा किंबहुना शोषण, म्हणून स्पष्ट बोलायचं म्हटलं तर नेहरूंपासून तर मोदींपर्यंत जर थोडं आपण सगळे, कारण की हो. पहिले आपले प्रधानमंत्री आणि आत्ताचे प्रधानमंत्री हा मोठा जर पट बघितला तर कमी अधिक प्रमाणात ही सगळी लोक काय करतायत तर आम्ही कसं गरिबी हटावू किंवा लोकांचं आम्ही कसं कल्याण करू अशाच घोषणा देत आहेत. मग हो. अरे बाबा, मग तुम्ही आतापर्यंत केलं काय? मग ह्या जर घोषणा असतील हो. तर तुम्ही काय करतायत? हो. म्हणून आता इथे काय आपल्या देशाचे आधीचे आणि आताचे प्रधानमंत्री यांचा अपमान करणं हा हेतू नाहीये. तर नागरिक म्हणून प्रश्न तुम्ही अजूनही तेच प्रश्न असतील. म्हणजे नेहरूंनी म्हटलं की मी त्या भारताला एक ग्रेट भारत करणार आहे. मोदी तेच म्हणतायत. मग काय झालं? हो. काही झालेलं तसं दिसत नाही. आणि म्हणून इथे मला वाटतं की राजकीय पक्षांचं काम काय असतं की मताधिकाऱ्यांना आकर्षित करणं आणि त्यांना 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 अशा वेगवेगळ्या आश्वासनं देणं हे त्यांचं काम आहे. ते त्यांचं काम करतात. पण नागरिक म्हणून आपण जागरूक राहिलं पाहिजे. म्हणजे मग पण इथे मग तुम्ही जर विशिष्ट पक्षाचे जर कार्यकर्ते असाल तर तुम्ही काय, तुमचा पक्ष सत्तेत असताना तुम्ही शांत असतात हो. आणि तुमचा विरोधी पक्ष सत्तेत गेल्यानंतर मात्र तुम्ही खूप प्रश्न करायला लागतात. हो. हे राजकीय कार्यकर्ता म्हणून बरोबरही असेल, मला त्याला आक्षेप नाहीये, पण नागरिक म्हणून ते चुकीचं आहे. कारण की काय होतं, नागरिक म्हणून जे आपलं समाज म्हणून नुकसान होतं त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. कार्यकर्ता काय त्याच्या पक्षाची आणि त्याच्या नेत्याची भक्ती करेल, त्याचं तो बरोबरच तो करेल का असं की आमचा नेता चुकतोय दुसऱ्या दिवशी त्याला तिकीट मिळणार नाही किंवा पक्षातनं काढलं, तो करणार नाही. राजकीय कार्यकर्त्याचे ते आणि त्याने करूही नाही त्याला जर पक्षामध्ये वर जायचं असेल. पण नागरिक म्हणून ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस मला वाटतं की आपण स्पष्टपणे बोललं पाहिजे. आणि ते बोलण्यासाठी मात्र मग आपल्याला एक सखल आणि एक व्यापक विचार केल्यावरच आपल्याला असं बोलता येतं. अन्यथा मग लोक प्रचारकी बोलतात. आपल्याला कळतं की हा माणूस जो बोलतोय तो कुठल्या पक्षाच्या दावणीला आहे आणि कुठल्या पक्षाच्या बाजूने, असं होत नाही. म्हणून नागरिक म्हणून सुद्धा आपण खूप सजग जागरूक राहिलं पाहिजे, तेव्हा आपण बोलू शकतो. म्हणजे हे मला पुन्हा एक कलेक्टिव्ह फेल्युअर वाटतं. लोकप्रतिनिधींचं म्हणजे लोकप्रतिनिधींचं तर फेल्युअर आहेच दिसतंय. म्हणजे एवढ्या मोठ्या पातळीवर क्रिमिनल लोकप्रतिनिधी आहेत आपले. म्हणजे आता तुम्ही जर बघितलं तर अनेक लोकप्रतिनिधींवर गुन्हे आहेत. आणि मग हे पुन्हा मला फक्त लोकप्रतिनिधींना मी जबाबदार धरत नाही, तर याच्यामध्ये लोक सुद्धा जबाबदार आहेत. अर्थात. कारण की लोक मतं देतात, हो. जात पाहतात. म्हणजे ते मत पॉलिसी बघून बघत नाही, तर जात पाहतात, धर्म पाहतात. आणि मग मग संविधानाला हे अपेक्षित नाहीये जात पाहून मत देणं. आणि आता कालच निवडणुका आपल्याकडे झाल्यात. मी काल बघत होतो कव्हरेज इकडच्या तिकडच्या बातम्यांमध्ये, तर अनेक मतदारसंघांमध्ये मारामाऱ्या झाल्यात. 2 जातींमध्ये, 3 जातींमध्ये. हे भारतीय संविधानाला अजिबात अपेक्षित नाहीये. याच्यातून लोकशाही गोत्यात येईल आपली, असंच मला वाटतं. म्हणून नागरिकांनी जागरूक होणं. आणि म्हणून तो पुन्हा तिथे मुद्दा पहिल्या जयप्रकाश नारायण यांच्या याच्यासोबत येतो की तो आपल्याकडे नागरी शिक्षण नाहीये. नागरी शिक्षण झालं की लोक जागरूक होतील. आणि सर्व पक्षांचं हित याच्यामध्ये, जर लोकांचं नागरी शिक्षण झालं तर प्रश्न विचारतील. कोणाला प्रश्न विचारणारे आवडतात? कुठल्या म्हणजे आता जे विरोधी पक्षांमध्ये आहेत आणि जे सत्तेत आहेत, कोणाला प्रश्न विचारायला आवडत नाही. त्यांना प्रश्न विचारायला कधी आवडतात? जेव्हा ते विरोधी पक्षात असतात. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारा, आम्ही सत्तेत गेलो की विचारू नका. हे जे आहे हे जे भक्ती संस्कृती आहे राजकारणातली, ती आपल्या संविधानाला आणि लोकशाहीला धोका आहे. आणि हे कुठल्याही राजकीय पक्षाला आवडत नाही. म्हणून देशात जरी भाजपचं सरकार, तर अनेक वेगवेगळ्या राज्यांमध्ये भाजप विरोधी पक्षांचं सरकार आहे. तिथे जर बघितलं तर तिथल्याही भाजप म्हणजे तिथेही भाजप विरोधी जे मुख्यमंत्री तिथेही त्यांना काही प्रश्न विचारलेले आवडत नाही. म्हणून हे राजकीय कल्चर आहे, हे पक्षीय कल्चर नाही. एकाच पक्षामध्ये असं संस्कृती नाही, ती अनेक पक्षांची ही संस्कृती झाली. फक्त याच्यामध्ये कमी अधिक प्रमाण असेल किंवा एका पक्षामध्ये हे थोडं जास्तच होतंय, दुसऱ्या पक्षामध्ये हे थोडं कमी होतंय. पण नागरिक म्हणून आपल्याला सगळीकडे दिसतं असं मला जाणवतंय. बरोबर. मला तुम्ही आता बोलताना एक जो डिफरन्शिएट केलं ना की कार्यकर्त्यांमधलं, की तुझी राजकीय सामाजिक भूमिका काय आहे पेक्षा तू नागरिक म्हणून वेगळा आहे. तर हे जे 2 बायफर्गेशन केलं ते मला फार इंटरेस्टिंग वाटलं, की माझं एक काहीतरी सामाजिक राजकीय मत असू शकतं, ती भूमिका असू शकते. पण संविधानाने दिलेल्या आखून जी नागरिकाची चौकट आहे ती फॉलो करून मग मला त्या बाकीच्या इतर सगळे जे कपडे आहेत सामाजिक राजकीय नजरांचे, ते माझ्या अंगावरती चढवायचे. तर ज्यावेळेस आपण नागरिक, परत तो फोकस जसा नागरिकावरती येतो, त्यावेळेस
आपण कायम संविधानाकडनं काहीतरी आपण अपेक्षा करतो, की हं. मला माझ्या संविधानाकडनं या अपेक्षा आहेत आणि त्याची पूर्तता ही त्याची जी अंमलबजावणी करणारं शासन आहे, न्यायव्यवस्था आहे किंवा काय अधिकारीगण आहेत, मला त्यांच्याकडनं त्याची अपेक्षा आहे. पण याच्यासोबत संविधान मला माझी काही कर्तव्य पण सांगतो आणि माझ्या काही जबाबदाऱ्या पण सांगतो हं. नागरिक म्हणून. तर त्या कोणत्या जबाबदाऱ्या आणि ती कोणती कर्तव्य आहेत? हां. म्हणजे आता इथे त्याच्यापूर्वी म्हणजे फक्त कर्तव्यांच्या आधी मला थोडं हक्कांविषयी बोललं हो, पाहिजे. हो, ते खूप महत्त्वाचं आहे. हो. कारण का म्हणजे पहिल्यांदा असं झालं पुन्हा भारतीय इतिहासामध्ये, की ज्याच्यामध्ये कायद्याच्या माध्यमातून लोकांना हक्कांची काय म्हणजे हक्क दिले गेलेत. हो. त्याच्या आधी आपण जर कायदे आणि धर्मग्रंथ, धर्मशास्त्र वेगवेगळ्या धर्माचे जर बघितले, तर लोकांनी काय करायचं पाहिजे म्हणजे म्हणजे कर्तव्याची खूप चर्चा होती. हो. म्हणजे तुमचं हे कर्तव्य आहे. तुम्ही ब्राह्मण आहे, तुमचं हे कर्तव्य आहे. तुम्ही क्षत्रिय, तुमचं हे कर्तव्य आहे. तू स्त्री आहे, तुझं हे कर्तव्य. पुरुष आहे, तुझं हे कर्तव्य. मुलं आहे, तुम्ही हे कर्तव्य. तर कर्तव्यांची खूप चर्चा होती. आणि म्हणून तुम्हाला जाणवत असेल, तुम्हाला दिसेल, की संविधान निर्माण होत असताना त्याच्यामध्ये पहिल्यांदा हक्क असली पाहिजेत नागरिकाला. कर्तव्य तर आपल्याकडे कर्तव्यांची खूप लिस्ट आहे. हो. तुम्ही कर्तव्य करा, कर्तव्य करा. हक्क काय आहेत? म्हणून आपल्याला ज्या पहिल्यांदा संविधान निर्माण झालं तेव्हा कर्तव्य नव्हती. नंतर ते घटनादुरुस्ती करून कर्तव्य त्याच्यामध्ये 70च्या दशकामध्ये आलेली आहेत. सुरुवातीला हो. फक्त हक्क होती, मूलभूत हक्क. हो. तर कारण की समाजामध्ये तर सगळ्यांना माहिती ना कर्तव्य, सगळ्यांना कर्तव्य आहेत. हक्क काय आहेत हे हो. माहिती नव्हतं आणि म्हणून मग हक्क त्याच्यामध्ये आले. मग तो सगळे हक्क आपल्याला दिसते समतेचा हक्क आहे. म्हणजे तुम्हाला समतेचा, धार्मिक स्वातंत्र्याचा, त्याच्यानंतर स्वातंत्र्याचा आहे, त्याच्यात धार्मिक स्वातंत्र्य, सांस्कृतिक शैक्षणिक हक्क आहे, त्याच्यानंतर पिळवणुकी विरोधीचा हक्क आहे, घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. ही हक्क का झाली? कारण की समाजामध्ये ज्या प्रकारची सामाजिक आर्थिक विषमता होती, त्या सामाजिक आर्थिक विषमतेतनं व्यक्तीचं संरक्षण झालं पाहिजे, त्याच्यासाठी हक्क. नाही बाबा हा माझा हक्क आहे. तुम्ही म्हणू शकत नाही की बाबा नाही तू असं करू शकत नाही. एक नागरिक म्हणून मला संविधानाने हक्क दिलेला आहे. म्हणून हक्क खूप महत्त्वाचे. मग मी तर म्हणेन की संविधानाचा आत्मा आहे तो. हो. हक्क जे मूलभूत हक्क जे आहेत, मग मतभेद व्यक्त करण्याचा हक्क, हो. स्वतःचा विचार करण्याचा हक्क, चिकित्सा करण्याचा, हे सगळं आपल्याला त्याच्यातनं येतं. हो. म्हणून हक्क खूप महत्त्वाचे आहेत. कारण की भारतीय समाजाला दीर्घकाळापर्यंत हक्कांची भाषा नव्हती. कायदेशीर हो. हक्क, हा आमचा हक्क आहे आणि त्याच्यामुळे ते आम्हाला मिळलं पाहिजे. हम्म. कर्तव्य होते, बाबा तू कोण आहे, शूद्र आहे, तुझं कर्तव्य काय हे करायचं, ब्राह्मण आहे, तुझं हे कर्तव्य. हक्क नव्हती आणि त्याच्यामुळे संविधानामध्ये हक्क आलेली आहेत आणि म्हणून त्या हक्कांमुळे खूप बदल झाला. आणि तुम्हाला दिसेल की संविधान निर्माण झाल्यानंतर कमी प्रमाणात काय होईना, परंतु बऱ्याच लोकांनी संविधानामध्ये आम्हाला हक्क आहे, हो. त्याच्यामुळे अनेक लोक राज्य सरकारशी, केंद्रीय सरकारशी भिडलेले आहेत. एका सर्वसामान्य माणसाला जी ताकद आली मोठ्या स्टेटसोबत लढण्याची, स्टेटसोबत संघर्ष करण्याची, ती हक्कांमुळे आलेली, जिथे मूलभूत हक्कांमुळे. हो. हो. आणि म्हणून पुढे आपल्या नंतरमध्ये जसं भारत स्वतंत्र झाल्यानंतर इंग्रजांचं राज्य तर गेलं, पण भारत स्वतंत्र झाला आणि जेव्हा स्टेट खूप डॉमिनंट व्हायला लागलं, तर तेव्हा मग आपल्याला म्हणजे काय त्याला आपल्या मानवी हक्क, लोकशाही हक्क, मानवी हक्क, लोकशाही हक्क, हे सगळे पुढे यायला लागले. म्हणजे त्याच्यातनं अनेक चळवळी निर्माण झाल्या. हो. त्याच्यात सिव्हिल लिबर्टी, डेमोक्रेटिक राईट, ह्युमन राईट, लोकशाही हक्क, नागरी हक्क आणि मानवी हक्क, याच्या दीर्घ चर्चा. आणि सरकार अनेक वेगवेगळ्या नावाखाली, कधी विकासाच्या नावाखाली, कधी प्रगतीच्या नावाखाली, कधी या नावाखाली, कधी त्या नावाखाली लोकांचे हक्क ज्यावेळेस दाबायला लागली, तर तेव्हा सिव्हिल राईट्स मुवमेंट, ह्युमन राईट्स मुवमेंट, डेमोक्रेटिक राईट्स मुवमेंट निर्माण झाल्या. आणि संविधानाला अपेक्षित काय आहे, तुम्ही सरकार म्हणजे तुम्ही काही राजे नाही आहेत, तर संविधानाने नागरिक आणि सरकार यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट निर्माण केलेला आहे. हो. एक आणि त्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून आम्हाला हा हक्क मिळालेला आहे. म्हणून हक्कांची ती आता पण दीर्घकाळ हे असल्यामुळे हक्क, पण त्या हक्कांसोबत काय बाबा तुम्ही हक्क तर आहात, मागतात तर आहात खूप सारं, हो. पण त्याच्यासोबत संविधानाला काही गोष्टी अपेक्षित पण आहेत, हो. ज्या थेट त्याच्यामध्ये आलेल्या नव्हत्या. म्हणून 70च्या दशकामध्ये आल्यात आपल्याला मूलभूत कर्तव्यांची, बरोबर. ते जोडले गेले. सुरुवातीला 10 होते, नंतर 11 झालेत. ते आता अनेक लोक त्या तुम्ही ज्या संविधानाची प्रतही बघितली हो. तर त्याच्यामध्ये दिसेल. फक्त मी त्याच्यातले काही 2-3 महत्त्वाचे जे आहे ते सांगतो. एक म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावाद आणि शोधक बुद्धी ठेवली पाहिजे. हा एक महत्त्वाचं काय म्हणूयात आपल्याला मूलभूत कर्तव्य. म्हणजे संविधानाला काय अपेक्षित आहे की तुम्ही नागरिक आहात, तर तुमचं कर्तव्य काय आहे, तर कर्तव्य हे की तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे.
तुम्ही शोधक चिकित्सक वृत्ती असली पाहिजे तुमची आणि मानवतावाद असला पाहिजे. तर हे जे कर्तव्य आहेत, तर हे कर्तव्य अलीकडच्या काळामध्ये लोकच विसरून गेलेत असं दिसतंय. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणं, मानवतावाद ठेवणं अत्यंत कुठल्याही समाजाच्या प्रगतीसाठी, कुठल्याही समाजाच्या विकासासाठी ही गोष्ट खूप गरजेची आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे पर्यावरणाचं संरक्षण करणं. हे मूलभूत कर्तव्य आहे आपलं. नागरिक जर आपण असू तर आपण बघा शहरं ही कचरा कुंडी झालीत असं दिसतंय. म्हणजे शहरांमध्ये मागच्या 5-10 वर्षांमध्ये मी तर पाहतो कचऱ्याचा किती मोठा प्रश्न आहे आणि जंगलतोड ज्या झपाट्याने होते तर पर्यावरणाचा आपण वाटोळं करतोय की काय असं झालेलं आहे. आणि जगभरामध्ये आता क्लायमेट क्रायसिस, ग्लोबल वॉर्मिंग हे प्रश्न इकॉलॉजिकल आणि पर्यावरणीय संकटामुळे निर्माण होतात. याचं कारण भारतीय म्हणून हे पण आहे की आपल्याला कर्तव्य नागरिकांचं की पर्यावरणाचं संरक्षण करणं आणि त्या पर्यावरणाच्या संरक्षणाकरणामध्ये नदी, नाले, डोंगर यांचं संरक्षण केलं पाहिजे. डोंगर आता अलीकडच्या काळामध्ये अनेक अभ्यासक असं म्हणतात, जसं आपण वी आर सोशल ॲनिमल म्हणतो तसं अलीकडे अनेक लोक म्हणतात वी आर ऑल्सो इकॉलॉजिकल ॲनिमल. म्हणजे जे पर्यावरण ते आपल्याला घडवतं. तुम्हाला 1 महिना जर ऊन जर मिळालं ना तुम्ही आजारी पडून जाल. ऊन गरजेचं आहे, हवा गरजेचं आहे, शुद्ध. आता बघा तुम्ही प्रदूषण हे ते. तर नागरिक म्हणून आपण कर्तव्य करत नाही. म्हणजे आता सणांमध्ये किंवा जयंत्यांमध्ये आपण काय करतोय, किती प्रदूषण करतोय. सण साजरे करावेत पण ते धार्मिक आपला तो हक्कच आहे, पण त्याच्यामुळे आपण प्रदूषण तर करत नाही ना. मग ते कुठलं हवेचं, वायूचं कुठलंही असू द्या, ते पण आपण विचार केला पाहिजे नागरिक म्हणून. कारण की त्याचा काही लोकांना असं वाटतं तुम्ही मग काय धर्माच्या, अरे बाबा आपल्या शेजारी पाजारी जे राहणारी लहान मुलं आहेत, म्हातारी लोक आहेत, लहान मुलांवर किती प्रदूषणाचा परिणाम होतोय मागच्या 2-4 वर्षांमध्ये अनेक लोक लिहित आहेत त्याच्याविषयी. याचं कारण की आपण नागरिक म्हणून जे कर्तव्य पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे ते विसरलोय. प्रदूषण खूप वाढतंय, पर्यावरण जातंय, नदी नाले म्हणजे शहरांमध्ये आणि गावांमध्ये पण आता नदी नाले गटारगंगा झाल्यात. तिथून नदीच्या बाजूने जर तुम्ही जायला गेला तर वास येतो. काय करतोय आपण हे. त्याच्यानंतरचं अजून एक कर्तव्य आहे की ते आपला जो संमिश्र संस्कृतीचा जो वारसा आहे ते जतन करणं. आता संमिश्र संस्कृतीचा तर भारतीय संस्कृती काय आहे, तर भारतीय संस्कृती ही पुन्हा एकच एक नाही आहे. भारतीय संस्कृतीमध्ये अनेक मुद्दे आहेत किंवा त्याच्यामध्ये धार्मिक डायव्हर्सिटी, भाषिक डायव्हर्सिटी अनेक पातळीचे, त्या सगळ्या संस्कृतीचा आपण संवर्धन करणं. तुम्ही एक रंगाची, एका जातीची, एका धर्माची, एका भाषेची भारताला तसं बनवायला जर प्रयत्न करत असाल तर ते नागरिक म्हणूनचं कर्तव्य तुम्ही पालन करत नाही. नागरिक म्हणून कर्तव्य हे की तुम्ही कुणी असाल, हिंदू असा, मुसलमान असा, बौद्ध असा, ब्राह्मण, मराठा, माळी, वॉटेवर कुणी असा, तुम्हाला तुमचं संवर्धन जतन करण्याचा, तुम्हाला तुमचं व्यक्त करण्याचाही अधिकार आहे. पण त्याच्यासोबत तुम्ही म्हणजे सगळं भारत नाही आहे. तर त्याच्यासोबत सगळा जो भारत आहे त्याच्या सांस्कृतिक वारसा आपण संवर्धन त्याचं जतन केलं पाहिजे. हे सुद्धा एक महत्त्वाचं मूलभूत कर्तव्य. त्याच्यासोबत अजूनही इतरही अशी अनेक महत्त्वाची कर्तव्य आहेत ती नागरिक म्हणून आपण पार पाडत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं जे म्हणजे आपण सगळे भारतीय लोक एक आहोत हा विचार निर्माण करणं आणि तसं वागणं हे कर्तव्य आहेत. आता आपण आजूबाजूला बघितलं तर लोक भारतीय म्हणून आहेत असं विचार करतात का तो कोण आहे, आडनाव बघतात, अरे या जातीचा आहे का, त्या धर्माचा आहे का, टोपी, दाढी, टिळा, गंध काय बघून लोक विचार करतात. आपण भारतीय म्हणून विचार करतो का, नाही करत. नागरिक म्हणूनचं जे आपलं कर्तव्य आहे, समोरचा माणूस आला तेव्हा भारतीय म्हणून विचार करणं. आणि ते भारतीय असताना तुम्ही हिंदूही असू शकतात, तुम्ही ब्राह्मणही असू शकतात, मराठा असू शकतात, मराठी भाषिक असू शकतात, माळी असू शकतात, मुस्लिम असू शकतात, स्त्री असू शकतात, लेस्बियन असू शकतात, गे सगळे असू शकतात. तर म्हणजे भारतीय असणं म्हणजे हे नसणं असं नाही आहे. हे सगळं असताना आपण भारतीय आहोत याची जाणीव ठेवणं म्हणजे मी जसा आहे तसे वेगळे पण आहेत याची जाणीव ठेवणं म्हणजे भारतीय नागरिकत्वाचं कर्तव्य पालन करणं असं अपेक्षित आहे. पण ते आपल्याला होताना दिसत नाही असं मला वाटतं. येस. खरं तर खूप बोलता येऊ शकेल संविधानाबद्दल. खरं तर खूप वेगवेगळ्या टप्प्यामध्ये म्हणजे इतकं मोठं संविधान आहे आणि त्याचे इंटरप्रिटेशन्स इतके करता येऊ शकतील वेगवेगळ्या पातळ्यांवरती. पण खूप खूप आभार सर, तुम्ही आलात आणि संविधान कसं आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे हे एक याचा एक विचार दिलात. कारण म्हणजे आपल्याकडे कायमच संविधानाकडे शोषितांसाठीचं आहे किंवा अंडर प्रिव्हिलेज्ड किंवा ज्यांचं काही कुणाचं नाही त्यांच्याकडे त्यांच्यासाठीचं संविधान हा एक लास्ट रिसॉर्ट म्हणून पाहिला जात होतं. तर तसं खरं तर नसून हे सगळ्यांसाठीच आहे. म्हणजे जरी तुम्ही एका
अतिश्रीमंत इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहणारे रहिवासी असाल किंवा अगदी त्याच्याच रस्त्यावरती फुटपाथवरती झोपलेला एक काय एक भिक्षकरी असाल. तुमच्या सगळ्यांसाठीचा एक जीवन अनुभवण्याचा एक जो मार्ग आहे तो संविधान आहे. तर नक्की. खूप खूप आभार सर, तुम्ही आलात आणि थँक तुम्ही या विषयावर मार्गदर्शन केलं. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. भेटत राहूयात पुन्हा. धन्यवाद.